आज बनवणार आहोत असे गुलाबजामुन की एकदा खाल्ल्यावर बाजारचे गुलाबजामुनही विसराल. एकदम मऊ, रसाळ आणि आतपर्यंत पाकात मुरलेले. आणि सगळ्यात खास म्हणजे हे गुलाबजामुन आपण बनवणार आहोत अगदी घरच्या घरी, आपल्या प्रीमिक्स पॅकेट पासून. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण तयार करून घेऊया आपला गुलाबजामुनचा पाक. त्यासाठी एका टोपात घेतली आहे पाव किलो साखर आणि त्यामध्ये घातले आहे 1.5 ग्लास पाणी. आता साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत पाक थोडा उकळवून घ्यायचा आहे. साखर छान विरघळली आणि पाकाला हलकीशी उकळी आली की आता यामध्ये आपल्या गुलाबजामुनच्या प्रीमिक्स पॅकेट सोबत आलेली केशर मिक्स पावडर घालून घेऊया. ही केशर मिक्स पावडर पाकामध्ये गेल्यावर गुलाबजामुनला मस्त फ्लेवर आणि छान अरोमा येणार आहे. आता हा पाक साधारण अर्धा ते 1 मिनिट उकळवून घेऊया आणि झालं, आपला गुलाबजामुनचा पाक तयार आहे. आता वळूया गुलाबजामुनकडे. आपल्याकडे हे प्रीमिक्स पीठ आहे. या पीठामध्ये दूध मिसळून ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता खरी मजा सुरू होणार आहे. या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. पण इथे एक छोटीशी गोष्ट खूप महत्वाची आहे. गुलाबजामुनचे गोळे करताना ते एकदम स्मूथ आणि व्यवस्थित करून घ्यायचे. त्यामध्ये कुठलाही खड्डा, क्रॅक किंवा पोकळी राहता कामा नये. कारण जर गोळ्यांच्या आत पोकळी राहिली तर तळताना गुलाबजामुन फुटण्याची शक्यता असते. म्हणून प्रत्येक गोळा हाताने छान गोल आणि स्मूथ करून घ्या. आता अशाच पद्धतीने आपल्या सगळ्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेतले आहेत. आणि आता येतोय सगळ्यात मजेशीर पार्ट, गुलाबजामुन तळण्याचा. इकडे आपण तूप गरम करून घेतलं आहे. आता तयार केलेले हे गोळे आपल्याला या तुपामध्ये मस्त खरपूस आणि चॉकलेटी ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. पण इथे गॅस खूप मोठा ठेवायचा नाही. गुलाबजामुन छान रंग येईपर्यंत सावकाश तळले की ते बाहेरून एकदम सुंदर गोल्डन ब्राऊन आणि आतून सॉफ्ट राहतात. बघा ना किती सुंदर चॉकलेटी कलर आला आहे. आता हे गरमागरम तळलेले गुलाबजामुन थेट आपल्या तयार केलेल्या पाकामध्ये सोडून द्यायचे आणि अशाच पद्धतीने सगळे गुलाबजामुनचे गोळे तळून घेऊन पाकामध्ये टाकायचे आहेत. आता हे गुलाबजामुन थोडा वेळ पाकामध्ये मुरू देऊया. कारण गुलाबजामुन जितका छान पाकामध्ये मुरतो तितकाच तो आतून सॉफ्ट आणि ज्यूस होतो. आणि बघा आता आपले गुलाबजामुन छान पाकामध्ये मुरून मस्त फुगले आहेत. पण अजून एक छोटीशी गोष्ट करायची आहे. थोड्या वेळाने हे गुलाबजामुन हलक्या हाताने पलटी करून घ्यायचे. यामुळे गुलाबजामुन दोन्ही बाजूंनी पाकामध्ये छान मुरतील आणि प्रत्येक बाईट मध्ये पाकाचा मस्त स्वाद येईल. आणि आता आपले एकदम सुंदर, मऊ, रसाळ आणि पाकामध्ये मुरलेले घरच्या घरी बनवलेले गुलाबजामुन तयार आहेत. दिसायला इतके सुंदर आहेत की एक खाऊ की दोन हा प्रश्नच पडतोय. तर तुम्हीही प्रीमिक्स पासून गुलाबजामुन बनवणार असाल तर ही पद्धत नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट घरगुती रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग गरमागरम गुलाबजामुनचा एक घास होऊन जाऊ दे. भेटूया पुढच्या टेस्टी रेसिपी मध्ये.